नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ 2026 मध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांच्या कल्पनेतून आणि आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी अहिल्यानगर व आमच्या अकोले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमार साहेब, त्याचबरोबर आमच्या गटाचे विस्तार अधिकारी माननीय दोरगे साहेब व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेवाडीचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनातून आपण यावर्षी मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी यावर्षी 4थी साठी आणि 7वी साठी हा उपक्रम यावर्षी चालू केलेला आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये राज्याच्या यादीमध्ये यावे यासाठी हा उपक्रम आपल्या जिल्ह्यात आधीच्या वर्षीच आपण चालू केलेला आहे. यामध्ये मला जो विषय देण्यात आलेला आहे त्याचा विषय आहे गणित आणि घटक आहे सम आणि विषम संख्या. माझे नाव दत्तात्रय लाडगे, केंद्र प्रमुख साखीरवाडी, आपणासाठी मार्गदर्शन करत आहे. आता या विषयाअंतर्गत आपण जो मला विषय दिलेला आहे त्यामध्ये जो घटक आहे सम आणि विषम संख्या. यामध्ये आपण बघूया सम संख्या म्हणजे तरी काय आणि विषम संख्या म्हणजे काय. आता बघा, आपण सम आणि विषम हे जे शब्द आहेत हे आपण मराठीमध्ये ऐकतो, भूगोलामध्ये ऐकतो आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत. तसंच गणितामध्ये सुद्धा या सम आणि विषम या संख्यांना अर्थ आहे. सम म्हणजे काय? सारखे. कोणत्याही संख्येचे आपण जेव्हा दोन गट करतो आणि त्या दोन्ही गटामध्ये येणारी संख्या जर सारखी असेल, एक समान पातळीची असेल किंवा एक सारखी संख्या असेल तर त्याला काय म्हणायचं? समसंख्या असं म्हणायचं. मग त्या ज्या संख्या असतात त्यांना दोन्ही निश्चित भाग जातात, म्हणजे दोन्ही भागले असता बाकी किती ते शून्य. आणि अशा दोनच्या पटीतील उदाहरण बघा, 2 0 2 4 6, जसं आपण बघा दोनचा पाडा म्हणतो ना, 1 2 2 4 2 6 2 4 8, या सर्व संख्या काय आहेत? दोनच्या पाड्यातील आहेत आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? समसंख्या. आता याच्यामध्ये ही जी समसंख्या सुरू होते ती 2 पासून सुरू होते बघा. 2 4 6 8 0. आता ही जी समसंख्या आहे ही जेव्हा एखाद्या मोठ्या संख्येमध्ये येते बघा, तर त्यावेळेस काय करायचं की त्या संख्येच्या किती मोठी संख्या असेल, एक 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी संख्या असो, 5 अंकी संख्या असो, तर त्याचं फक्त आपल्याला काय बघायचंय? एकच स्थान बघायचं. आता उदाहरण बघा, की आपण एक संख्या लिहिली आहे 3452. आता एवढी जी मोठी संख्या आहे त्यापैकी फक्त आपण कोणता अंक बघायचा? आपल्याला 2 हा अंक बघायचा. मग 2 हा अंक आला म्हणजे त्या ही जी संख्या आहे ती कोणती आहे? सम संख्या आहे. म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे हिची आपण जर 2 सम गट केले तर या गटामध्ये येणाऱ्या संख्या या कशा आहेत? समान आहेत. म्हणून यांना काय म्हणायचं? सम संख्या. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढची जी संख्या आहे ती आहे विषम संख्या. आता या उलट विषम संख्या, विषम म्हणजे काय? की एक छोटी आणि एक मोठी. कशामध्ये? तर आपण मगाशी पाहिलं समसंख्येचे जसे 2 गट होतात तसे विषम संख्येचे सुद्धा किती गट करावे लागतात? 2. पण यामध्ये काय होतं? बाकी एक होते आणि त्यामुळे ज्या होणाऱ्या संख्या आहेत त्या कशा असतात? लहान मोठ्या, आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं? विषम संख्या. आणि मग या ज्या संख्या आहेत या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9
यापैकी एखादा अंक आलेला असतो आणि या संख्यांची जी सुरुवात आहे ती किती होते? 1 ने होते. 1 ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे बघा आपण 1 ते 10 पर्यंत जेव्हा आपण संख्या घेतो त्यामध्ये बघा की बघा 1 2 3 4 5 6 7 8 यामध्ये बघा 1 ची सुरुवात झाली. मग ही जी एक संख्या आहे ही काय आपल्याला दोन विद्यार्थ्यांमध्ये किंवा दोन मुलांमध्ये सारखी वाटता येत नाही. कारण वाटता येते पण ती आठ यादी करायला लागते. याच्यामध्ये मात्र आपल्याला पूर्ण संख्या लागतात. मग बघा एका एक या संख्या असतात. बघा ही एक विषम सम विषम सम विषम सम विषम सम विषम अशा प्रकारे या संख्येची रचना असते. आता आपण पुढे बघूया. आता यामध्ये जे आपण बघितलं संख्यामध्ये तर ज्या सम संख्या असतात या क्रमवार ज्या संख्या असतात त्यांच्यामध्ये दोनच्या पटीने वाढ होत असते. उदाहरण बघायचं 2 4 6 8 आणि पुढे काय येईल? पुढच्या आपण घ्यायला गेलो तर 10 12 14 16 18 आपल्याला अनंत संख्येपर्यंत जात नाही. आता यानंतर जशा सम संख्या 2च्या पटीत वाढतात तसंच विषम संख्या सुद्धा 2च्या पटीतच वाढतात. त्या कशा? तर सुरुवात आपली 1 ने झाली. 1 मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 2 मिळवले 5, 5 मध्ये 2 मिळवले 7. अशा प्रकारे 9 11 13 15 17 19 अशा प्रकारे या संख्या आहेत. पुढे बघा आता 3 क्रमवार सम किंवा विषम संख्यामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांच्यामध्ये 4चा फरक असतो. तो कसा बघूया आपण. आता 3 क्रमवार सम संख्या घेतली आपण. उदाहरणार्थ बघा इथे पहिली संख्या घेतली आपण 8, दुसरी घेतली 10, तिसरी घेतली 12. या तिन्ही ज्या सम संख्या आहेत यांच्यामध्ये सर्वात लहान संख्या किती आहे? 8 आणि सर्वात मोठी संख्या आहे 12. या दोन समसंख्यामध्ये जेव्हा आपल्याला फरक काढायचा असतो तेव्हा त्याला आपल्याला कोणती क्रिया करावी लागते? वजाबाकी. म्हणून सर्वात मोठी संख्या 12, सर्वात लहान संख्या 8 यांची वजाबाकी केली. 12 म्हणून 8 गेले 4. म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या 3 क्रमवार संख्या आहेत यांच्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांच्यातला फरक किती येतो? 4 येतो. अशाच प्रकारे सुद्धा आपण कितीही संख्या अशा क्रमाने घेतल्या तर त्यांच्यामध्ये असाच क्रम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून 3 क्रमवार संख्या, सम संख्या आणि विषम संख्या यांच्यातील जो फरक आहे तो 4 हा नेहमी सारखाच असतो. त्याचबरोबर जी दुसरी संख्या आहे विषम संख्या त्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे बघा ही 13 11 13 आणि 15 यामध्ये आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत या 3 संख्येमध्ये सर्वात लहान कोण आहे? 11. सर्वात मोठी संख्या कोण आहे? 15. आणि मग या दोघांची आपण वजाबाकी केल्यास 15 वजा 11 बरोबर 4 आपल्याला पाहायला मिळते. संख्यांच्या क्रियामधील नियम कोणकोणते असतात? बेरीज, गुणाकार आणि भागाकार. यामध्ये जी आपल्याला बेरीज करायची आहे बघा त्याच्यामध्ये जो नियम देण्यात आलेला आहे तो काय सांगतो आपल्याला? दोन विषम संख्येची बेरीज नेहमी सम संख्या असते. ज्या दोन विषम संख्या आहेत याची जर बेरीज केली आपण तर त्यांची संख्या काय त्यांची बेरीज काय केली? समसंख्या आहे. मग बघ आता 3 आणि 5 या दोन विषम संख्या घेतल्या त्यांची बेरीज किती आली? 8 आली. त्यानंतर गुणाकारामध्ये बघा दोन विषम संख्यांचा गुणाकार
हा नेहमी विषम संख्या आहे. आता बघा, विषम संख्या पहिली आहे 3, दुसरी आहे 5 आणि यांचा जो गुणाकार आहे 3/515. विषम गुणिले विषम बरोबर विषम. आता भागाकाराची बघा, एखाद्या समसंख्येला विषम संख्येने निश्चेष भागल्यास, निश्चेष म्हणजे काय, की बाकी किती येते, 0 येते, उत्तर समसंख्या येते. आता बघा, समसंख्या किती घेतली आपण या ठिकाणी, 12 घेतली आणि 12 जर 3 ने भागलं तर आपला जो भागाकार आहे 4 येतो. म्हणून समसंख्येला विषम संख्येने भागल्यास भागाकार हा 4 येत असतो. पुढे आणखी आता हा जरा समसंख्येचा, विषम संख्येचा बघायचं बघा आपल्याला. दोन विषम संख्यांचा भागाकार हा जर निश्चित असेल तर उत्तर विषम संख्या. दोन विषम संख्यांचा भागाकार हा सुद्धा काय तो विषम असेल. आपल्याला उदाहरण घेतलं मी 117 ही विषम संख्या आहे, भागिले 9 बरोबर. बघा आपल्या 13च्या पाड्यात 13 9 117, 117 भागिले 9 बरोबर 13. अशा प्रकारे ही आपल्याला उदाहरण मिळतात. यामध्ये आपण काय करूया, आणखी उदाहरण पाहूया, छोटे उदाहरण करूया आपण. बघा याच्यामध्ये विषम संख्या घेऊया 15. भागिले विषम विभागायचे 3 बरोबर 5. विषम भागिले विषम बरोबर उत्तर सुद्धा काय आलेलं आहे, आपलं विषम आलेलं आहे. आता संख्यांच्या बेरजेचे महत्वाचे नियम आपण 1 ते 10 पर्यंत पाहूया. आता हा जो आपण काय घेतला एक नमुना म्हणून घेतलेला आहे. अशाच प्रकारे या संख्या 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 अशा प्रकारे असतात. आता बघा जो पहिला आहे त्यामध्ये काय सांगितलं, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येते, 55. म्हणजे 1 ते 10 मध्ये कोण कोण येतं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या सर्वांची जर बेरीज केली तर किती येते, 55. ती कशी ती बघा. एक अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 याची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. आता बघा बेरीज करताना काय करायचं, ही सुरुवातीची संख्या कोण आहे 1 आणि शेवटची आहे ती 10. तर आता बघा इथं आपल्याकडे अशा प्रकारे आपले 10 लोक आहेत. आपण काय करणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 ला सुरुवात केली आपण, 1 ला 10 द्यायचं. बघा 1 ला किती दिला 10, 2 ला किती द्यायचं आपला 9, 3 ला 7, 4 ला 6 आहे की नाही, आणि 11 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44 आणि 11 पंचे 55. बघा 5 ला 6. अशा प्रकारे आपल्या किती जोड्या झाल्या, 5 जोड्या होत्या. बघा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे किती जोड्या झाल्या आपल्या, 5 जोड्या झाल्या. आणि मग 11 पाचे 55. बघा 10 9 19, 19 8 27, 27 आणि 7 34, 34 आणि 6 40, 40 आणि 5 45 आणि 4 49, 3 52 2 54 आणि 1 55. अशा प्रकारची ही बेरीज 55 आहे. आता या 1 ते 10 मध्ये ज्या समसंख्या आहेत त्या आपल्याला बघायच्या. बघा समसंख्या कोणकोणत्या,
बघा 2 4 6 8 आणि 10 या कोणत्या आहेत समसंख्या आहेत. आता यांची बेरीज किती येते 30 येतात. ती कशी बघा 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 मिळाले बघा 4 आणि 2 12 8 आणि 4 12 12 आणि 12 24 24 आणि 7 किती आले 30 आणि ज्या विषम संख्या आहेत त्या कोणत्या राहिल्या आता बघा 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 मग बघा 9 आणि 1 10 7 आणि 3 10 आणि 5 10 आणि 10 20 20 आणि 5 25 बघा मग या कोणत्या आहेत समसंख्या समसंख्येची बेरीज 30 आहे. मग आपला निर्णय होता 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30 आहे आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती येते 25 आणि 30 आणि 25 बरोबर किती आलं 55 या ठिकाणी आलेलं आहे. आता यामध्ये बघा काय करायचं ह्याचे गट आहेत 30 चे जे गट आलेले तर यामध्ये सुद्धा जी मध्यभागी संख्या येते ती 5 येते 5च्या पुढची घ्यायची 5 तर 30 अशा प्रकारे त्यांची बेरीज येतात. आता हे करताना आपण बघा मगाशी आपण 1 ते 10 पर्यंतच्या जी संख्येची बेरीज झाली आपली 55 आली. याच्यामध्ये काय करायचं या दोन संख्यांचा जर गुणाकार केला आपण 5 गुणिले 5 तर तो किती येतो 25 येतो बघा किती येतो 25 आणि ही जो 25 आलेला असतो ती कोणाची बेरीज येते आपल्याला विषम संख्येची बेरीज आणि जी आपल्याला हे 25 आलेले आहेत आणि हे 30 आहे यांच्यामध्ये आपण मागाशी पाहिलं 5 चा फरक आहे तिचा फरक आहे बघा तिचा फरक आहे 5 तो 5 चा फरक या 25 मध्ये मिळवला तर किती येते 30 अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता 11 ते 20 पर्यंत घेऊया बघा 11 11 ते 20 यामध्ये सुद्धा आपण या 11 ते 20 ची बेरीज किती येते 155. आता ती कशी येते बघा मगाशी पाहिलं आपण 1 ते जे 10 आले आपली त्यांची बेरीज किती आली 55 आली. लक्षात ठेवायचं याचा उपयोग तुम्हाला सर्व बेरीज काढण्यासाठी याचा नेहमी होणार आहे. आता 11 मध्ये बघा हा जो 1 दिसतो याची किंमत किती आहे 10 आहे की नाही. मग पुढे 12 मध्ये सुद्धा 10 आहे 13 मध्ये सुद्धा 10 आहे 14 मध्ये सुद्धा 10 आहे असा हा हे जे दशक आहे हे दशक 10 काय झालेले आहे वाढलेले आहे. 10 गुणले बघा 11 12 13 असे 10 10 गुणिले 10 चे गट झाले 10 झाले किती झाले 100 आहे की नाही. आणि जे पुढे ह्या मध्ये 1 ते 10 आहे बरोबर 1 ते 10 किती आले आपल्याला 1 ते 10 ची सर्व संख्यांची बेरीज किती आली 55. मग त्याच्यामध्ये काय करायचे की 55 आपण मिळवले तर किती आली बेरीज 155 आलेली आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की समसंख्या शोधायच्या आहेत. या समसंख्या शोधताना काय केलं बघा आपण 5 काय केलं आपण 25 केलं बरोबर आहे विषम संख्या करताना. मग इथे सुद्धा काय करायचं बघा 15 गुणिले 5 15 5 75 75 काय आली आपली विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज
बरोबर. आता आपल्याला काय काढायचे आहे, समसंख्येची बेरीज काढायची आहे. संख्यांची बेरीज किती आहे, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 5चा. जसं 1 ते 10 मध्ये दोघांमध्ये 5चा फरक आहे, तसा 11 ते 20 मध्ये सुद्धा 5चा फरक आहे. 31 ते 30 मध्ये सुद्धा 5चाच फरक आहे. 31 ते 30 मध्ये सुद्धा 5चाच फरक आहे. असा 5 5 5चा काय होतो, फरक वाढत जातो. आणि मग या दोघांची जी सबसंख्येची बेरीज किती बघा, 75 आणि 5 बरोबर किती आली, 80. आता बघा, अशा प्रकारे या ज्या संख्या आहेत ते 75 आणि 80 आलेली आहेत. आता आपण काय करूया, एकवीस ते 30 मध्ये पाहूया. याच्यात सुद्धा किती संख्या आहेत, 10 संख्या आहेत. 21 ते 30 पर्यंत 10 संख्या आहेत. यामध्ये बघा, या दोनांची किंमत किती आहे, 20. बरोबर आहे. मग ही जी 20 आहे, ही 20 किती वेळा आले, 10 वेळा आले. 20 10 200. आणि त्यामध्ये हे जे एक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यांची बेरीज किती आली पाहिले आपण, 57. यांची बेरीज आली किती, 57. बरोबर. आता आपण इथे बघा, मगाशी केलं 5 6 5 6 25, 15 5 75. तसं इथं सुद्धा 25 5 125. ही जी बेरीज आली ती कोणत्या संख्येची आलेली, आपली विषम संख्येची बेरीज आली. समसंख्येची करताना काय करायचं, या संख्येमध्ये बघा 5 म्हणून 130 आलेले आहेत. आता हे 130 आणि 125 255 आपण मगाशी बेरीज आलेली होती. 255 आलेली बेरीज आलेली आहे. अशा प्रकारे आपण तुम्ही 31 ते 40 41 ते 50 अशा संख्या वाढवल्या, त्यांच्यामध्ये तुम्ही 5च्या फरकाने जाऊ. हा जो महत्वाचा नियम आहे बेरीजचा, हा तुम्ही सर्वांनी काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. बघा इथे कारण घेतलं आपण, इथं मोठं उदाहरण काय मग आपण समजून सांगितलं त्याच्यामध्ये काय बेरजेची सविस्तर मांडणी बघूया. 51 ते 60 ची बेरीज कशी होते, आपण फोड करून मांडणी करूया. बघा, आणि हे 51 तयार झाले, ते कसे तयार झाले, 50 आणि 51. 50 आणि 2 52, 50 आणि 3 53, 50 आणि 4 54, 50 आणि 5 55, 56 57 58 59 आणि 7. बघ, आपण काय केलं बघा, येथे दशकांचा गुणाकार करायचा आपल्याला. मग दशक किती बघा, 5 दशक 5 दशक 5 दशक यांचा याची किंमत आहे किती आहे, 50. असे किती वेळा आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 50 गुणिले 10 बरोबर किती झाली, 500 झाली. आता त्यांच्या एककांची बेरीज आपण मगाशी पाहिली, 1 ते 10 अंकांची बेरीज आपल्याला माहित आहे किती आहे, 55. आणि मग अंतिम उत्तर काय आहे आपलं, बघा उत्तर काय आलं, 500 अधिक 55 बरोबर 555. अशा प्रकारे आता आपण हे नियम पाहिलेले आहेत. आता या नियमावर आधारित आपल्याला काय करायचे आहे, उदाहरण
घ्यायची आहे. बघा काही उदाहरण घेऊया आपण. काय उदाहरण आहे पहिलं आपलं, एक्स ही विषम संख्या आहे. बघा लक्षात ठेवायचे, काय ही विषम संख्या, तर खालीलपैकी कोणती सम संख्या आहे की नाही. मग आता विषम म्हणून काय करायचे आपल्याला, सम करायचे. मग आपण पाहिलं पहिली विषम संख्या कोणती आहे, एक, आणि त्याच्या पुढची काढताना काय कोणती येते, दोन. एक अधिक एक बरोबर दोन. आता इथे एक्स आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागलं, ही जर विषम संख्या असेल तर या विषम संख्येमध्ये आपल्याला काय म्हणायचे आहे, एक मिळवली. एकूण काय मिळते आपल्याला, सम मिळते. हा नियम आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला हे उत्तर काय सांगितलंय, खाली कृती करायला सांगितलेलं आहे. मग आपण काय करूया, पर्याय द्यायचं. आलं लक्षात. आता बघा इथं 2x, मग सोडून बघायचं. 2x एक्स कोणती आहे, विषम. विषमला जर आपण सम निवडलं तर गुणाकार काय येतो, सम येतो. आपण बघितलं. मग आता इथे बघा एक्स म्हणजे आपण काय करूया, ही विषम आहे, विषमला जर सम निवडलं, बघा 3 गुणिले 2 बरोबर किती आलं, 6 समान, बरोबर आहे. आणि अधिक 3 आलं 9 आलं, बरोबर. आता बघा इथे सुद्धा 3 गुणिले 2 बरोबर किती, 6, 6 अधिक 5, 6 5 11. इथे पुन्हा बघा 2x, मग आता 2 आणि संख्या किती मिळते आपण, 3, 3 गुणिले 2 6 अधिक वजा वजा घेऊया, वजा 3 किती आली, तर 3 आली. अधिक घेऊया आपण, 3 गुणिले 2 बरोबर 6 अधिक 4 बरोबर किती आलं, 10. आता पुन्हा आपण बघूया, एक्स ही विषम संख्या आहे. एक्स किती घेतली आपण, आता तिला आपण किती बोललं, 2. ती आली किती, सम. आणि आपल्याला कोणती पाहिजे, सम पाहिजे. ती कोणापैकी पाहिजे, आपल्या पर्यायांपैकी पाहिजे. ही जर पाहिलं आपण तर ती कोणती आली, विषम आली. हा आपला पर्याय गेला. त्यानंतर 6 अधिक 5 11, ही सुद्धा कोणती आली, विषम आली. आपल्याला सम पाहिजे, म्हणून हा पर्याय गेला. आता 2x वजा 3, यामध्ये किती आली त्याची किंमत, 3. आपल्याला 3 कोणती आहे, विषम, सम पाहिजे होती, हा पर्याय गेला. आता शेवटचा पर्याय काय राहिला आपला, 10. 10 ही कोणती आहे, सम संख्या, म्हणून आपलं पर्याय क्रमांक किती येतं, उत्तर 4. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. बघा इथं आहे आपण गडबडून जातो, आपल्या संगीत सवय असते की नाही, पण हे एकदम सोपे असतात. यासाठी काय करायचं, ही विषम संख्या, बघा ही कोणती आहे, एक्स विषम, विषमला 2. मग मनामध्ये कोणती संख्या धरा, तुम्ही 1 धरा, 3 धरा, 5 धरा, 7 धरा, कोणती धरा, तर आपलं उत्तर एकदम ऍक्युरेट येईल. त्यामुळं बघा मी 3 धरले, 3 दुणे 6, 6 3 9, 3 दुणे 6, 6 5 11, 3 दुणे 6, 6 वजा 3 3, आणि 3 दुणे 6, 6 10. तो कसं करता येईल आपल्याला बघितलं, तुम्ही इथं 5 घेऊन बघा, 5 दुणे 10, 10 3 13 विषम, 5 दुणे 10, 10 5 15 विषम, 5 दुणे 10, 10 2 3 गेले 7, 5 दुणे 10, 10 14. बघा कोणता पर्याय तो आपला नेहमी 4. म्हणून याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं आलेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. बघा 36च्या नंतरची 15वी विषम संख्या. आता 36 कोणती आहे, ही 36 संख्यामध्ये बघायचं आपण, ही 2 अंकी संख्या आहे, बरोबर आहे की नाही. मग एकक स्थानी किती आहे, 6. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतो,
ही संख्या कोणती येते सम बरोबर आणि सम नंतर आपल्याला कोणती निवडायची आहे विषम किती आहे 36 आणि विषमती निवडायची कोणती आहे 15वी आता जर आपण ही 15वी जर धरली डायरेक्ट तर प्रत्येक सम नंतर येणाऱ्या समसंख्येमध्ये किंवा विषम संख्येमध्ये दोन दोनचा काय होतो फरक पडतो पैसे किती संख्या आहे 15वी म्हणजे 15 वेळा काय करावं लागेल आपल्याला दोन घ्यावे लागतील आणि त्यांच्या दोघांमधला फरक किती आहे 2 15 गुणिले 2 अशा प्रकारे ती संख्या किती वाढायला पाहिजे 30 न वाढायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे ती किती यायला पाहिजे 36 अधिक 30 बरोबर 66 बरोबर आहे पण ही जी 66 आहे ती कोणती आहे सम आहे आणि आपल्याला कोणती सांगितली विषम म्हणून आपण काय करायचं ही 30 आलेत का 30 वजा 1 किती घ्यायचे 29 आणि या 36 मध्ये 29 मिळवले तुमचं उत्तर किती येणार आहे बघा एक न कमी करायचं 65 आणि 65 उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 आणि ते आपण काय करायचं देऊन टाकायचं आता आपण पुढची संख्या घेऊ दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे खालीलपैकी कोणती संख्या यापैकी एक आहे म्हणजे उत्तर आपल्याला काय करायचं एकूण काढायचं आहे की नाही आपण हे उत्तर कधी कसं काढायचं माहितीच नाही आपल्याला पण अजिबात करायचं बघा काय दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज y दिलेली मग काय करूया आपण पहिली आपण कुठेतरी विषम संख्या मागूया मग काय करायचं बघा पहिली विषम संख्या पहिली विषम संख्या काय करायची आपण एक्स मानू एक्स मानू बरोबर आता दुसरी तिच्यानंतरची पुढची दुसरी ही विषम संख्या आहे तिची किती वाढते लगेच 2 ने वाढते एक साधी 2 पुढे आहे या दोन क्रमवार काय झाल्या विषम संख्या झाल्या आपलं हे इथं आपण घेतलं आता आपल्याला काय करायची त्यांची बेरीज करायची मग बघायचं त्याची बेरीज करूया एक्स आणि 2 किती येते वाय किती येते वाय मग बघा आता या एक्स अधिक एक्स 2x आणि 2 वर वाय बरोबर आहे आता यामध्ये बघा आपल्याला दोघांमध्ये इथे 2 आहे इथे 2 आहे मग आपण काय करूया त्याला कंसाच्या बाहेर घेऊया मग बघा 2 कंसात x अधिक 1 बरोबर वाय तर मात्र खाली करून घ्यायची बघा 2 गुणिले x 2x 2 गुणिले 1 1 ते चिन्ह अधिकच आहे आता काय करायचं आपल्याला जे 2 इकडे गुणले बघा हे इकडं बाहेर करून टाकायचे मग काय इकडे घेतली ना बघा 2 गुणिले x अधिक 1 वर y मग आता हा 2 इकडे गुणले इकडे भागले जाईल काय येते x अधिक 1 बरोबर y छेद 2 आता इथे एक राहिला बघा x ची किंमत काढायची आपल्याला x बरोबर y छेद 2 वजा इकडे अधिक इकडे वजा केला काय झाली आपल्या x ची किंमत आलेली आहे दिसते का पुढे बघा y छेद 2 वजा 1 बघा इथे नाही आपला पर्याय संपला y छेद 2 अधिक 2 बघा काढलेला y छेद 2 वजा 1 आहे म्हणून आपलं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 3 आला पुन्हा बघा काय करायचं दोन क्रमवार विषम संख्येची बेरीज y आहे पहिली कोणती मानली आपण मनामध्ये x दुसरी
पहिल्या विषम मध्ये किती मिळवले आपण 2 x अधिक 2 यांची काय करायची आपल्याला बेरीज म्हणून x अधिक 2 बरोबर y मग x अधिक x 2x अधिक 2 बरोबर y मग यामध्ये 2 कॉमन आहे म्हणून त्याला आपण कंसाच्या काय घेतो बाहेर घेतो म्हणून 2 गुणिले कंसात x अधिक 1 बरोबर y इथे हे जे 2 इकडे गुणिले होते तिकडे आपण भागिले केले आता आपल्याला x ची किंमत काढायची मग हा एक इकडे अधिक होता इकडे वजा झाला आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक किती आलेला आहे 3 आलेलं आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया काय तर आहे 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक खालीलपैकी कोणता बघा सम आणि मला 25 पासून 100 पर्यंत काढायचं मग आपण शिकलो 1 ते 100 पर्यंत काढूया आपण पहिल्यांदा 1 ते 100 कारण आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपण बघितलेलं आहे 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यातील सम आणि विषम यातील फरक मला आठवतं किती आला तो 50 तो कसा आला बघा आपण बघितलं 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये किती आला फरक 5 11 ते 20 मध्ये 5 आहे की नाही 21 ते 30 मध्ये 5 अशा प्रकारे तो फरक काय झाला होता वाढत गेला होता पुन्हा बघा आपल्याला 1 ते 10 मध्ये बघूया आपण त्या 1 ते 10च्या सगळ्या सर्व संख्येची 55 आली त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये विषम संख्या आल्या होत्या त्यांची बेरीज 25 होती आणि समसंख्येची बेरीज 30 होती 30 मधून 25 गेले 5 हा जो 5 चा फरक आहे तो किती गटामध्ये आहे तर 1 ते 100 पर्यंत 10 गट होतात म्हणून 5 आहे 50 इथपर्यंत समजलं तुम्हाला ना तर आता काय करूया आपण पुढं या 50 मधून 1 ते 24 अगोदरचे जे आहे ते आपलं काढून टाकले बघा 1 ते 24 पर्यंतचा जो फरक आहे तो फरक आपण काढूया तो कसा काढायचा बघा आता 1 ते 10 पर्यंत तुम्हाला माहिती आहे 1 ते 10 काढायचा तो किती आला 5 11 ते 20 पर्यंत किती आला 5 बरोबर आहे आणि आता बघा 21 ते 24 यांच्यातला फरक किती आहे 2 तो कसा बघा 21 आणि 22 यांच्यातला फरक किती आला 1 30 आणि 24 यांच्यातला फरक किती आला 1 1 आणि 1 2 यामध्ये काय केलं आपण 2 मिळवले 5 5 10 10 आणि 2 किती आले 12 नाही की नाही आता त्यांची काय करायची आपल्याला ही बेरीज केली आपण किती आली 12 आणि त्यांचा आपल्याला काय करायचं आहे खरं पण म्हणजे काय वजाबाकी 50 वजा 12 किती आली 38 आले आता 38 उत्तर आहे का बघूया आपण पहिलं नाही दुसरं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं पुन्हा बघायचं अशा प्रकारचे जे उदाहरण आले त्यामध्ये काय करायचं बघा 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक यामध्ये काय केलं आपण 1 ते 100 सम विषम संख्यातील फरक आपण काढला तो 50 आला त्यानंतर 1 ते 24 मध्ये बघा 1 ते 10 5 11 ते 20 5 आणि 21 ते 30 21 ते 24 यामध्ये 2
5 आणि 5 10 आणि 2 12. या 50 फरकातून हा फरक काढून टाकला, तो फरक खाली दिसाला आणि मग आपली संख्या आलेली आहे. पर्याय किती आलेला आहे? 2 आलेला आहे. आता आपण उच्च उदाहरण घेऊया. हे बघा बरेच थोडं पाहिले आपण आजपर्यंत 5वी 6वीला पाहिले. याच्यामध्ये काय करायचं, ज्या अटी आहेत ना त्या पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायच्या. 5 अंकी काय सांगितलं आपल्याला त्यांनी? 5 अंकी. बघा 5 मोठ्यात मोठी सम, 5 अंकी संख्या सम याची शेवटी आणि मोठ्यात मोठा सम अंक कोण आहे? आपण एकडापर्यंत किती आली? बरोबर आहे. आता 5 अंकी मोठ्यात मोठी, मग सगळ्यात मोठा अंक कोणते? 9. पण आता इथे एक अंक घेतला, राहिले किती? आपले 9 घ्यायचे, पण किती वेळा राहायचे? 4 वेळा. 1 2 3 4. कोणती संख्या तयार झाली आपली? 99,998. ही आपली मोठ्यात मोठी सम संख्या तयार झाली. आता 4 अंकी लहानात लहान विषम संख्या आपल्याला काढायची. आता लहानात लहान विषम संख्या कोणी तुम्हाला माहिती आहे? तो किती असतो? ये. किती असतो? ये. बघा इथे जायचं. हे तुम्हाला एकदा जमलं एकदम सोपं आहे. बघा विषम संख्या सर्वात लहान कोण आहे? एक अंकी 1 आहे. आता लहानात लहान विचारले बघा आपण. लहानात लहान. पण लहान कोण आहे सर्वात लहान? तो पण कोण आहे? 1. एक शून्य जर घेतला तर काय होईल आपल्याला? ती संख्या धरली जात नाही. पण आपली संख्या किती अंकी आहे? ती 4 किलोमीटर. आपण चुकू शकतो, म्हणजे आपण घ्यायचं नाही. बघा आता 4 अंक गुंतताना 1 घेतला. आता इथे काय घ्यायचं? सर्वात लहान कोण आहे? तर सर्वात लहान एकापेक्षा लहान आहे 0. इथं जर आपण 1 घेतला तर काय झालं असतं? 1111. ही काय आपली 4 अंकी लहानात संख्या विषम संख्या आली नसती. म्हणून सर्वात लहान 1001. ही कोणती संख्या आली? विषम. बरं, आता यांची काय करायचं? आपल्याला पण काय सांगितलं त्यांनी? या संख्येतील फरक पहिला फरक काढून घ्यायचा. 8तून 1 गेला 7. 89 89 9तून 1 गेले 8. किती आलं? 98,997. पुढे काय सांगितलं? या अंकांची बेरीज करायची आपल्याला. पण त्या अंकांची बेरीज करायची 1 2 3 4 5. आता आपल्याला 9चा पाढा माहिती, तो घ्यायचा बघा. 9 1 9 9 2 18 9 3 27. 27 आणि 8 27 आणि 8 झाले 35 आणि 35 आणि 6 किती आले? 35 आणि 6 42. आलं का लक्षात तुमच्या? वापर केलं. 9 किती वेळा आले? 3 वेळा. 9 1 9 9 18 27 आणि 8 35 आणि 7 42. 42. तर आपण किती पर्याय बघा? 44 नाही 43 नाही बघा 42. पर्याय क्रमांक 3 हे काय झालं? आपलं उत्तर झालेलं आहे. आपण पुढचं उदाहरण बघूया. मागाच्या सारख्याच असं आल्यानंतर अजिबात गडबड जायचं. काय सांगितलं त्यांनी आपल्याला? उदाहरण एक वाचून घेऊया. x अधिक 5 ही समसंख्या आहे. x अधिक 5 ही कोणती संख्या आहे? सम. पुढे काय म्हटलंय? समसंख्या आहे. तिच्या मागील 12वी. ज्या पुढे जायचं आपल्याला मागे. मग दुसरी अट बघा.
मागील मागील म्हणजे काय मागील आपण काय करतो आपण वजाबाकी करतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची किती आहे 12वी नाही की नाही आता 12 तुम्ही संख्या सांगितलं आपलं सम आणि विषम संख्या याच्यात दोन दोनचा फरक असतो म्हणून तो फरक झाला किती 24चा पण ही जी संख्या दिली आपल्याला ही सम दिली आणि आपल्याला काय करायचं सांगितली विषम म्हणून आपल्याला याच्यातून काय करावं लागेल एक वजा करावा लागेल तो किती येईल 23 इतकं गोष्ट आहे त्या संख्या खातर 12वी विषम संख्या खालीलपैकी कोणती आता काय करूया आपण याचं एक समीकरण तयार करूया काय सांगितलं x अधिक 5 बघा x अधिक 5 बरोबर ही समसंख्या आहे तिच्या मागील आपण काय करूया वजा वजा किती करायची मागील 12वी विषम संख्या म्हणजे किती फरक आला तो 23 बरोबर आहे खालीलपैकी कोणती आता हे सोडून घेऊया आपण सोपं आहे x अधिक 5 वजा 23 बघा x अधिक 23 मधून 5 गेले का बरं इथे बघा ते वजा चिन्ह आहे हे मोठे आहे हे अधिक आहे 23 मधून 5 गेले 18 ठीक आहे x अधिक 18 हे काय आलं आपलं उत्तर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं पुढे आहे आपलं उत्तर आता इथं बघा काय झालं आपलं इथं चिन्ह कोणतं आहे वजा आणि आपण इथे दिलं कोणतं x अधिक 18 बघा उत्तर बघा x अधिक 18 आहे आणि x वजा 18 आहे जे आपण एवढं सुद्धा आपलं काय झालं होतं चुकलं होतं पुन्हा पाहून घ्यायचं इथलं चिन्ह मोठ्याचं द्यायचं आपल्याला x वजा 18 पर्याय किती आला आपला 4 बघा चुकलं असतं किती 2 अशा प्रकारे हे फसवे प्रश्न असतात त्यामुळे जरा नीट लक्ष द्यायचं आहे बघा बघा 225 नंतरची 25वी विषम संख्या आणि 324 नंतरची 8वी विषम संख्या यांच्यातील फरक किती आहे आता बघा संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया बघा. 225 नंतरची म्हणजे पुढची 25वी विषम संख्या 25 गुणिले 2 बघा आता ही 225 सुद्धा काय आहे विषमच आहे बरोबर आहे आणि आपल्याला विचारायचं पण ती विषमच म्हणून आपलं हे उत्तर बरोबर येणार आहे आता इथे आपण कंस सोडून घेऊया 225 अधिक 25 गुणे 50 ठीक आहे 225 आणि 50 किती झाले 275 ही काय आली आपली 25वी विषम संख्या आलेली आहे आता इथं बघा पुढची आपली काय आहे ही सम संख्या आहे किती 324 नंतरची 8वी विषम संख्या आणि नंतरची म्हटल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला अधिक करावं लागेल आणि त्यामध्ये किती आहे ती 8वी मला काय करायचं 8 गुणिले 2 जसं इथं बघा ही विषम म्हणून आपण ही विषम काढली इथं काय आहे सम आहे बघा सम आहे सम सम म्हणून आपलं कोणती बनवायची आहे तर विषम हे लक्षात घ्यायचं मग आता हे 8 गुणिले 16 त्याच्यातून काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल ठीक आहे कारण सम नंतर विषम किती वाढते फक्त 1 वाढते म्हणून आलेला पुन्हा करायचो आपण 1 वाढलेला आहे मग 324 अधिक 16 वजा 1 बघा मग 324 क्लिअर करूया आपण झाले अधिक 15 याची बेरीज करूया
5 आणि 4 9, 2 आणि 1 3, 300 किती आली 39, आणखी किती आलेली 275 आली. पुढे काय विचारलं आपल्याला, यांच्यातील फरक. बघा किती क्रिया आहे, 1 2 आणि 3, दोघांमधला फरक. मोठी कोण आहे त्याच्यामध्ये आपण 339 वजा 275, 9तून 5 गेले 4. आता बघा 3तून 7 जात नाही, इथं 2 घेतले आपण, किती झाली 13. 13तून 7 गेले 6, 2तून 2 गेले 0. किती उत्तर आलं आपलं 64. आहे का पुढे आपलं 64 उत्तर बघा, 82 74 62 आणि 64. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे निवडणं डायग्रामचे आपल्याला सोडवायचे असतात. मग आपण आणखी एक उदाहरण घेऊया. बघा काय म्हटलं, पी ही 11ने निश्चेष भाग जाणारी विषम संख्या आहे. म्हणजे बघा, पी ही 11ने निश्चित भाग जाणारी विषम संख्या आहे. पी ही विषम संख्या आहे, पण ती कितीने निश्चित भागात निश्चित म्हणजे बाकी शून्य. पीला 11ने भागले असता बाकी शून्य होते. मग 11ने निश्चेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या, ही पण विषम आहे आणि ही पण विषम आहे. आता ती पण 8 काय आपली 11ने निश्चित भाग जाणारी, म्हणून 11च्या पाड्याची संख्या आपल्याला घ्यायची आहे. ती विषम संख्या आहे बरोबर. जर आपण पहिले 11 लावली पाड्यातली तर ही विषम आहे, ही विषम आहे, तर मग ही संख्या कोणती होणार आहे, सम होणार आहे पहिली. बरोबर आहे, पहिली सम संख्या. बरं लक्षात आपल्याला काय विचारलंय, ही पहिली आहे, दुसरी कोणती. मग 11च्या पाड्याची कोणती आपली पी. 11 दुने 22, पाडा माहिती ना, 11 दुने 22, 11 दुने 33. ही कोणती आली आपली आता विषम. कितवी दुसरी आहे का आपला आहे विचार बघा बरं. दुसरी विषम संख्या पी आणि 22, पर्याय क्रमांक आलेला आहे 2 आहे. आलं लक्षात बघा, पी ही 11ने निश्चित भाग जाणारी विषम संख्या. पी ही विषम संख्या आहे पहिली, पी विषम मानली आपण. त्याच्यात पहिली जर आपण काय केली 11 घेतली, ही विषम आणि विषम, विषम विषम काय येते सम येते, पण आपल्याला पण सांगितलं विषम, म्हणून आपण काय करायचं या विषम मध्ये पुढची 22 सम बनवली. मग बघा विषम आणि सम कोणती आली विषम, ही दुसरी संख्या आहे, पर्याय क्रमांक 2. हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. आता बघा पुढचं उदाहरण आहे आपलं 3 क्रमांक 3 क्रमांक सम संख्यांची बेरीज 612 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक क्रमांक सम संख्यांची बेरीज किती आहे 612.
12. आता सर्वात लहान कोणती आणि मोठी कोणती? आठी बघा या संख्या किती आहे आपल्याला? 3. त्या सुद्धा कशा आहे? नंबर वन. आणि त्यांची बेरीज किती आलेली आहे? 712 आहे. मग आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आपण काय करूया? क्रमांक संख्या घेऊया. पहिली कोण घेतली बघा. आता समजा आपण समसंख्या पहिली आपण 2 घेतली, बरोबर? त्याच्यानंतर दुसरी 2 अधिक 2 आणि तिसरी अधिक 2 ती आली 6. ही झाली आपली एक अंकी. आपल्याला किती पाहिजे? 612. मग या संख्या आहेत 3. मग आपण काय करू? याला 3 ने भागायचा. 3 संख्या आहे ना या क्रमांक 3. म्हणून 612 भागिले किती आले? 3. 3 गुणे 6. 3 0 0 3 चौक 12. बघा ही कोणती आली? आपली मधली संख्या आली. कोणती आली? ही मधली संख्या आली. मग मधली संख्या आपली 204. त्याच्या पुढची किती आली? 206. आणि त्याच्या मागची किती आली? 202. यांची बेरीज आपली किती यायला पाहिजे? 612. बघा 6 4 10 2 12 आणि 200 200 200 612. बरोबर. मग आता त्यांनी काय सांगितलं? पुढं सर्वात लहान कोण आलं आपलं? 202. आणि सर्वात मोठी संख्या किती आली? 206 वर घेतली. कारण आपल्याला काय करायचं? त्यांचा फरक काढायचा आहे. मग 206 मधून 202 गेले. किती आला फरक आपला? 4. 4 हा जो फरक आलेला आहे. पर्याय क्रमांक किती आपला? 2. अशा प्रकारे त्याचं उत्तर आलेलं आहे. अशी सुद्धा आपण मगाशी बघा सोडवलेली 2 क्रमवार विषम संख्येची. इथे काय करायचे आपल्याला? 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येचा पुढील सम संख्या लिहा. काय करूया आपण मगाशी सारखंच? तीन क्रमवार विषम संख्या. पहिली विषम संख्या आपण पाहू. पहिली विषम संख्या x पाहू. दुसरी विषम संख्या विषम संख्यामध्ये 2 चा फरक असतो. 1 अधिक 2. तिसरी विषम संख्या x अधिक 2 अधिक 2 बरोबर x अधिक 4. बरं काय सांगितलं आता त्यांनी? त्यांची बेरीज करायची आपल्याला. किती येते? y. बघा y बरोबर या तिन्हीची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. x अधिक दुसरी बघा x अधिक 2 आणि तिसरी x अधिक 4. यामध्ये x x x किती आले? 3 वेळा. म्हणून 3x अधिक 2 अधिक 4 बरोबर किती आले? 6. आता यामध्ये मगाशी आपण कॉमन 2 काढला होता बघा. आता याच्यामध्ये बघा त्याच्यात 3 आहे 6 आहे. याच्यामध्ये बघा 3 च्या पाड्यातले म्हणून 3 आपण बाहेर काढला. y बरोबर कंसात x 3 गुणे 6. हे आपण इकडे घेऊया. बघा y बरोबर 3 कंसात x अधिक 2. बघा आता हे 3 आपण इकडे आणूया. y छेद 3 म्हणजे इकडे कोणी तिकडे भागिले आहे बरोबर.
एक्स अधिक 2. आता मला एक किंमत काढायची इकडे अधिक 2 आहे बरोबर y छेद 3 वजा 2 बरोबर एक्स. एक्स किंमत आली किती आली आपली y छेद 3 बरोबर 2. तर तरी आपण चुकलेलं आहे तर उत्तर आपण चुकलेलं आहे आणि आपला आता वेळही संपलेला आहे. आपण हे नंतर बघूया. अशा प्रकारे मी जे काही मार्गदर्शन केलं माझ्या मला जे जे भावलं माझा विषय समाज अभ्यास आहे तरीही मी गणिताचा जो प्रयत्न केला ते मानून घ्यावा आणि माझं मार्गदर्शन संपवलं. सर हो शेवटचं